नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. आणि त्यासोबतच मी आज छान अशी रेसिपी केली जी आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहे. प्रत्येकाला ही हवीशी वाटते आणि त्यातून एकदा तरी आपण ही खातोच. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलते. तर आज मी करणार होते पाणीपुरी. तर बऱ्याच दिवसांपासून मी घरी पाणीपुरी बनवली नव्हती. आता बाहेर आपण गेल्यानंतर आपण 1-2 प्लेट खातो, पण तितकं आपलं समाधान होत नाही. पोट भरतं पण समाधान आपलं होत नाही. त्यामुळे मग म्हटलं आज घरीच करूया. आणि मुलांनासुद्धा घरी खायची होती. बऱ्याच दिवसांचं चाललं होतं की घरी आपण पाणीपुरी बनवूया. तर मग आज सकाळी माझा सगळा स्वयंपाक पटकन आवरला होता आणि मुलंसुद्धा स्कूलमध्ये गेलेली होती. त्यामुळं मग सकाळी खूप वेळ होता. तर म्हटलं आता दुपारपर्यंत घरी यायच्या आधी सगळं काही करून मला बाजूला ठेवून द्यायचं होतं. कारण मुलं घरी आल्यानंतर एकतर त्यांना तरी करायचं असते, नाहीतर मग आपल्याला तरी ते करू देत नाही. त्यामुळे मग मी असं काही वेगळं करायचं असलं तर ते आधीच करून ठेवते, जेणेकरून मग मुलं घरी आल्यानंतर त्यांचा होमवर्क वगैरे घेता येतो आणि सोट्यावरती सुद्धा जास्त पसारा होत नाही. कारण माझ्या मुलाला मी काहीतरी करत असले की त्यालासुद्धा पोळी करत असले की पोळीचा गोळा हवा असतो, किंवा असं काहीतरी करत असले की प्रत्येक पोळीचा गोळा किंवा मग काहीतरी त्याला घ्यायचंच असतं आणि स्वयंपाकातला एखादा पदार्थ त्याला बनवायचा असतो. तर मी त्याला थोडंसं बाजूला देऊन देते आणि मग तो खेळणी जे आहे तर त्याच्यामध्ये तो खेळतो. तर त्यामुळे म्हटलं आता हे सगळं मी जे आहे तर तो घरी यायच्या आधी सगळं करून ठेवते. कारण काय, आता एका जणाने पाणीपुरी बनवायचं म्हटलं की लाटायचं आणि परत तळून घ्यायचं, तर त्याला खूप वेळ जातो. त्यामुळे मग मला आता सकाळी सकाळी छान असा वेळ आहे तर मग करून घेऊया. तर आता पाणीपुरी करायला 1-2 जण असले ना की मग व्यवस्थित होतं. म्हणजे एक जण लाटायला असतो आणि एक जण काप वगैरे करून व्यवस्थित तळल्या जातं. त्यामुळे मग एकट्याने जर करायचं म्हटलं की आधी पोळी लाटून घ्यावी लागते आणि त्यानंतर असे त्याचे छोटे छोटे काप करून घ्यावे लागतात. तर आता मी इथे काय करते, माझ्याकडे छोट्या साईजपासून म्हणजे 0 साईजपासून 4 साईजपर्यंतचे छोटे छोटे स्टीलचे डबे मी घेतलेले होते. तर त्याच्यामधलेच मी 2 डबे नेहमी करता घेते. आता मला माहिती आहे की हेच 2 डबे आपल्याला घ्यायचे आहे, तर मी ते 2 डबे घेते. तर त्यांचं जे झाकण आहे त्याला आहे, त्यामुळे त्याचा काही काप वगैरे व्यवस्थित पडत नाही. पण मग जे डबे आहे तर त्याला छान असा काठ आहे. त्यामुळे मग असं काहीतरी करायचं म्हटलं किंवा आता त्यांचा छान असा गोल आकार आला पाहिजे असं आपल्याला वाटतं. तर मग त्यासाठी मी काय करते, हे 2 डबे घेते, एक छोटा आणि एक मोठा. मग छोटा मुलांना खाता येतो आणि मोठ्या साईजमध्ये जे बनतात तर मग ते आपल्याला खाता येतं. कारण मुलांना त्या साईजमध्ये जर पुऱ्या वगैरे केल्या तर ते त्यांना व्यवस्थित खाता येत नाही. म्हणून मुलांसाठी मी छोट्या साईजमध्ये पुऱ्या करते आणि मोठ्यांसाठी मोठ्या साईजमध्ये पुऱ्या करते. तर असे हे 2 डबे मी घेते. तर आता मी इथे ना पोळी लाटून घेते. आता मी याच्यामध्ये 1.5 वाटी रवा घेते. आता रवा जो आहे तो जाड घेते, बारीक रवा शक्यतो घ्यायचाच नाही. पण बारीक रव्याच्या छान अशा क्रंची होत नाही. त्यामुळे मग थोडा जाड रवा घ्यायचा, जो आपला जाड रवा येतो तो घ्यायचा, ज्याला सुजी म्हणतो आपण. तर तो रवा घ्यायचा आणि तो 1.5 वाटी मी इथे घेतलेला आहे. आणि अगदी मूठभर मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता मोजून सांगायचं झालं तर साधारण 1 कप भरून आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर मी इथे अंदाजेच घेते, रवासुद्धा अंदाज घेते आणि गव्हाचं पीठसुद्धा अंदाजेच घेते. कारण घरीच आपण करत असतो, त्यामुळे प्रमाण जे आहे ते कमी जास्त जरी झालं तरी काही हरकत नाही. त्यामुळे मग मी कधीच मोजून घेत नाही, अंदाजेच सगळं माप वगैरे जे आहे तर ते घेते. तर हे सगळं एकत्रित करून छानपैकी भिजवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. त्याच्यामध्ये तेलसुद्धा नाही टाकायचं आणि मीठसुद्धा नाही टाकायचं. फक्त पाणी घालून छान असं पिठाचा गोळा जो आहे तर तो व्यवस्थित बनवून घ्यायचा आणि थोडासा घट्टसर भिजवायचा. म्हणजे जसं आपण शंकरपाळ्यांसाठी मैदा भिजवतो अगदी त्याप्रमाणे, त्यापेक्षा थोडा कमी जरी भिजवला तरी देखील चालेल. तर छान असा गोळा भिजवून ठेवायचा आणि तुम्हाला लगेच लाटायचे असतील तर तुम्ही तेव्हाच्या तेव्हासुद्धा करू शकता. पण मी एक 10 ते 15 मिनिटांसाठी हा गोळा जो आहे तर तो एका डब्यामध्ये ठेवला होता. तर आता माझ्या डब्यामध्ये जो रवा होता तर तो सुद्धा संपायला आला होता. त्यामुळे सगळा रवा मी घेतला आणि मी जसं तुम्हाला सांगितलं अंदाजेच घेते. त्यामुळे सगळा रवा मी घेतला आणि तो सगळा भिजवला आणि तो गोळा मग त्या डब्यामध्येच ठेवला, जेणेकरून त्याला हवा लागणार नाही. कारण आता ऊन खूप आहे आणि उन्हामुळे हवा आणि उन्हामुळं तो गोळा जो आहे तर तो
एकदम ड्राय होऊन जातो आणि त्याच्या पोळ्या आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही. त्यामुळे मग असं एखादं डब्यामध्ये किंवा मग त्याच्यावर ओला कपडा आपण ठेवू शकतो, जेणेकरून तो छान असा मऊसूद राहील. तर एक 10 ते 15 मिनटं तो ठेवायचा आणि मग साधी आपली पोळी जशी आपण लाटतो तसं करायचं. आता आधी मी कसं करायचे, एक छोटे छोटे गोळे करायचे आणि एक पुरी लाटायची. पण त्याने काय होतं, खूप वेळसुद्धा जातो आणि एक पुरी लाटायची म्हटलं की मग त्याला एक पुरी लाटायचं म्हटलं की आपल्याला सुद्धा कंटाळा येतो. म्हणून मग मधात मी सहजच एक पोळी लाटून बघितली आणि जशा आपण शंकरपाड्यांचे काप पाडतो तर तसे असे छोटे छोटे डबे घेतले आणि त्याचे असे गोल आकार साईजमध्ये सगळे पुऱ्या ज्या आहेत तर त्या तयार करून घेतल्या आणि त्यानंतर त्या सगळ्या पुऱ्या मी जेव्हा तळल्या तर सगळ्या छान अशा फुगल्या. मला आधी वाटायचं की ह्या पुऱ्या ज्या आहे ह्या आपण काप पाडून तळून घेतोय तर त्या फुगणार नाही, पण सगळ्या पुऱ्या छानपैकी फुगत होत्या. मग त्याच्यानंतर आता मी जेव्हा केव्हा पाणीपुरी तयार करते तर मी अशीच आधी पोळी लाटून घेते आणि त्यानंतर मग छान असे काप काढून घेते आणि मग ते एकदाच तळते. त्याने काय होतं, मग गॅससुद्धा जास्त लागत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. तर अशा पुऱ्या जर घरी करायच्या म्हटल्या की कोणाला नाही आवडणार. तर मला आता जेव्हा केव्हा मुलं म्हणतात की घरी आपण पाणीपुरी करायची तर तेव्हा मी सुद्धा आवडीने करते. आधी मला सुद्धा कंटाळा यायचा, कारण एक पुरी लाटायची आणि ती 4-5 झाल्यानंतर त्या तळायच्या, नंतर परत लाटायचं, परत त्या तळून घ्यायच्या. त्याच्यामध्ये खूप वेळ जात होता आणि गॅस जो आहे तर तो तर खूप जास्त खराब होत होता. त्यामुळे मग आता मी अशीच एक पोळी लाटून घेते आणि त्यानंतर त्याचे काप पाडून मग ते डायरेक्ट तळून घेते. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि आवाजावरून सुद्धा कळत असेल किती छान आणि मस्त अशा पुऱ्या तयार होतात. छान अशा फुगतात सुद्धा आणि क्रंचीसुद्धा होतात. अगदी आपण पुरीच्या गाडीवरती खातो सेम तशा पुऱ्या होतात. तुम्ही बघू शकता किती छान पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर आता ह्या सगळ्या पुऱ्या मी छानपैकी लाटून घेतल्या आणि एक करून मग तळून घेतल्या. आता एक पुरी लाटून जशा आपण 4-5 पुऱ्या एकदाच काढतो तर तशी मी एकच पोळी लाटते आणि त्याच्यामध्ये आता जेवढ्या कढईमध्ये आहे तेवढ्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकदाच तळून घेते. मग त्याने काय होतं, वेळ छान वाचतो आणि आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. तर अशा पुऱ्या मग मी अधूनमधून बऱ्याच वेळा करते, कारण आता पुऱ्या करायचं म्हटलं की मला कंटाळा येत नाही आणि 1-2 पुऱ्या तर आपण शिल्लकच्या खातोच, कारण आपण त्या घरी बनवलेल्या असतात आणि बाहेर खायचं म्हटलं की आपल्याला 1 किंवा 2 किंवा फार फार तर 3 प्लेट आपण घेतो. पण घरी म्हटलं की एखाद प्लेट आपण जास्तीची खातो, कारण ते आपण स्वतः तयार केलेलं असतं. त्यामुळे त्याचा आनंद जो आहे तो काही वेगळाच असतो. आणि खरं सांगू का, मला पाणीपुरी तयार करून किंवा आणखीन काही पदार्थ तयार करून स्वतः खाण्यापेक्षा मुलांना द्यायला ते खूप आवडतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ते पाहण्यात काही वेगळीच मजा असते. कारण आतापर्यंत मुलांना जे जे काही खायचं असतं ते सगळं मी त्यांना घरी बनवून देते. पिझ्झा, बर्गर किंवा समोसा, कचोरी, पाणीपुरी, दहीवडे जे त्यांना आवडतं ते सगळं मी घरी बनवते. त्याने काय होतं, मुलं एखाद घास शिल्लकचा खातात आणि नक्कीच आपली पैशांची बचतसुद्धा होते. कारण बाहेर जायचं म्हटलं की मग खर्चसुद्धा होतो आणि आपला वेळसुद्धा जातो आणि असं जर आपण घरी केलं तर घरच्यांसोबत बसून आपल्याला खाता येतं आणि सगळे सोबत असले की खायलासुद्धा छान वाटतं. त्यामुळे मग आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि मुलांना असं काहीतरी करून खाऊ घालायला मला खूप आवडतं. म्हणून मग मी बाहेर त्यांना न नेता घरीच अशा छान छान काहीतरी रेसिपी ज्या आहे तर ते त्यांच्यासाठी तयार करते. तर इथे बघा, मी आता जवळपास हे छोटं तर आता इथे हा एक छोटा ट्रे आणि हे एक ताट भरून एवढ्या सगळ्या पुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या पुऱ्या ज्या आहे ना ते मी यासाठी वेगळ्या ठेवल्या, कारण ज्या ताटामधल्या पुऱ्या आहेत तर त्यात थोड्या चापट झालेल्या आहे. त्यामुळे मग काय होतं, आपण जे गळा पाणीपुरी करतो किंवा दही पाणीपुरी करतो तर त्याच्यामध्ये त्या छान वाटतात. त्यामुळे मग त्या मी वेगळ्याच ठेवल्या. तर बघू शकता, छान अशी पाणीपुरी जी आहे ती माझी तयार झालेली होती. आता पाणी तयार करायचं होतं तर म्हटलं ते नंतर करते, कारण पुदिन्याची चटणी करायला काही फार वेळ लागत नाही. मिक्सरला फिरवली की लगेच ती तयार होते. त्यामुळे मग पुदिन्याची चटणी मी बनवली नव्हती. आणि त्यानंतर मग मुलं घरी आले तर घरी आल्यानंतर याचं काहीतरी ड्रॉइंग काढणं चालू होतं, कारण आता सध्या स्कूलमध्ये फार काही शिकवत नाही. त्यामुळे मग घरी आल्यानंतर त्याचं असं काहीतरी चालू राहतं. तरी अधूनमधून त्याला होमवर्क जो आहे तर तो घरीसुद्धा मी करायला सांगते.
पण तो झाल्यानंतर त्याला काही ना काही काम हवं असतं, म्हणून मग मी असं काहीतरी त्याला ड्रॉइंग करायला सांगते. तर ही त्याची ड्रॉइंग काढणं चालू होती आणि आता हे सगळं याचं खेळून झालेलं होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मग झाडांना पाणी द्यायचं होतं. तर ते सुद्धा काम त्यालाच करायचं होतं, कारण कारण पाण्यात खेळायला त्याला फार आवडतं आणि पाण्याचं काहीही जरी करायचं असलं किंवा झाडांना पाणी द्यायचं असेल किंवा कोणाला पाणी द्यायचं असेल, काहीतरी करायचं असेल, तर ते तो आवडीने करतो. कारण हेच करण्यात त्याला फार मजा येते. म्हणून मग झाडांना पाणी द्यायचं होतं, तर तो म्हटला मी देतो. तर मी पण त्याला देऊ दिलं, कारण तेवढंच कामसुद्धा होतं आणि त्याचासुद्धा वेळ निघून जातो. कारण रिकाम्या वेळेत तो जे काही करतो, तर ते आवरण्यात माझा फार वेळ जातो. म्हणून मग तो स्वतःहून जे एखादं काम करायचं म्हणतो, तर ते मी त्याला करू देते. तर त्यामुळे याच्यातच त्याचा 10 ते 15 मिनटं जातो. कारण सगळ्या झाडांना मी पाणी द्यायला सांगते, तर मी त्याला सांगते की खाली पाणी सांडायचं नाही. त्यामुळे मग तो तेवढ्या काळजीने सगळ्या झाडांना पाणी देतो आणि आणखीन थोडासा शिल्लकचा वेळ त्याचा त्याच्यामध्येच जातो. जेणेकरून मग तो बाकीच्या कामांमध्ये जास्त लक्ष देत नाही. तर असा आता संध्याकाळचा वेळ आमचा चाललेला होता. सगळ्या झाडांना त्याचं पाणी देऊन झालं होतं आणि त्यानंतर थोडं पाणी उरलेलं होतं. तर ते सुद्धा तो बाकीच्या जे झाडं आहेत छोटे-छोटे, तर त्यांना द्यायचं म्हणत होता. तर ते सुद्धा त्याचं देऊन झालं होतं आणि मग आता संध्याकाळ झाली, तर मग दिवे वगैरे लावायचे होते. तर त्यासाठी मग सगळे दिवे मी बाहेरून देवाजवळ आणून ठेवते आणि आधीच त्याच्यामध्ये वाती वगैरे ज्या आहेत तर त्या घालून ठेवते. तर आता संध्याकाळ झाली आणि चहा घेतल्याशिवाय अजिबात जमत नाही. आता माझ्यासारख्या अशा कितीतरी ताई असतील, त्यांना संध्याकाळचा चहा झाल्याशिवाय काहीच सुचत नाही. अगदी माझंसुद्धा तसंच आहे. मला संध्याकाळी चहा झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक किंवा बाकीची जी काही कामं आहेत, तर ती मी करते. आधी मला चहाच हवा असतो. तर मग त्यासाठी मी इथे फ्रीजमधून दूध काढून ठेवलेलं होतं. आता ह्या दुधावरची ही साय जी आहे, ती मी अशा एक छोट्या पातेल्यामध्ये ठेवते. तर ही साय जी आहे ती जवळपास मी 10 ते 15 दिवस जमवते आणि त्यानंतर मग 1 दिवस ती बाहेर ठेवते आणि त्यानंतर त्याचं तूप जे आहे ते मी तयार करायला घेते. तर इथे दुधावरची साय वगैरे काढून झाली होती आणि त्यानंतर मग म्हटलं आता मुलांचे टिफिन वगैरे घासायचे राहिले होते, तर ते घासून घेतले. तर टिफिन जे आहे मुलांचे ते मी दुपारीच घासून ठेवते, पण आज थोडा कंटाळा आला होता म्हणून सगळी भांडी मी तशीच ठेवली आणि मग नंतर संध्याकाळी ती घासून घेतली. आता सगळी म्हणजे सकाळचं सगळं माझं आवरलेलं असतं, पण दुपारची जी काही नाश्त्याची किंवा मुलं जे काही खातात त्यांची भांडी असतात, तर ती घासायची होती म्हणून म्हटलं मग आता नंतरच घासते. तर मग संध्याकाळी दिवे लावण्याच्या आधी ही सगळी भांडी मी घासून घेतली. तशी तर फार भांडी पडलेली मला नाही आवडत, कारण थोडी जरी भांडी पडली की मी ती लगेच घासून घेते. कारण गॅस ओटा अगदी छोटा आहे आणि थोडी जरी भांडी असली की मग तो खूप सारा राडा दिसतो. म्हणून मग जेवढी भांडी पडली ती सगळी मी थोडी-थोडी घासून घेते आणि त्यानंतर मग छान अशी उन्हात ठेवते. मग ते छान वाळतात आणि मग ते रॅकमध्ये लावून घेते. तर इथे आता मुलांचे टिफिन वगैरे जे होते ते मी छान असे घासून घेतले. तोपर्यंत माझा चहा तयार होत होता. तर आता मुलांना पाणीपुरीसुद्धा खायची होती, कारण पाणीपुरी दिसली की त्यांना असं वाटतं कधी आपण खातो आणि कधी नाही. आणि ते त्यांनाच काय आपल्या सगळ्यांना वाटतं, कारण पाणीपुरी म्हटलं की तो आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय असतो. त्यामुळे पाणीपुरी सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांना खावीशीच वाटते. तर हे मी आधी मुलांचं दूध करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग चहा करायला घेतला. तर दूध जे आहे ते तयार झालेलं होतं. त्यानंतर त्यांना ते कपामध्ये काढून घेतलं आणि मुलांना दूध देऊन दिलं. त्यानंतर मग चहा ठेवायला घेतला. तर चहा मी शक्यतो अशा पितळेच्या भांड्यामध्येच ठेवते आणि एखाद्या वेळेस जर कंटाळा आला किंवा मग जास्तीची भांडी भरवायची नसली, तर मग त्यावेळेस मी एखाद्या वेळेसच दुधाच्या पातेल्यामध्ये करते. तसं तर सहसा दुधाच्या पातेल्यामध्ये चहा करत नाही, कारण मग पातेलं जे आहे ते बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये दूध टाकल्यानंतर दूध फुटतं किंवा बऱ्याच वेळेस तापवलेलं दूधसुद्धा खराब होतं. म्हणून मग मी शक्यतो त्या पातेल्यात चहा ठेवत नाही. पण एखाद्या वेळेस जर कंटाळा आलाच तर मी त्या पातेल्यामध्ये चहा करतेच. तर मग आता इथे छान असं मुलांचं दूध पिणं चालू होतं आणि तोपर्यंत माझा छान असा चहा उकळत होता. तर याच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या, कारण चहा उकळेपर्यंत तिकडे खूप गरम होत होतं. म्हणून म्हटलं आता थोडा वेळ त्याच्यासोबत बोलते. तर तर माझ्या मुलासोबत गप्पा मारून झाल्या तोपर्यंत इथं छान असं चहाचं पाणी जे आहे ते उकळलेलं होतं आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये गरम केलेलं दूध घातलं आणि परत एकदा छान असा चहा जो आहे तो उकळायला ठेवला आणि त्यानंतर परत त्याच्यासोबत गप्पा मारायला गेले, कारण तेवढाच त्याचा वेळसुद्धा जातो आणि
तो इकडे तिकडे लक्षसुद्धा देत नाही, कारण बऱ्याच वेळा मग इकडे तिकडे लक्ष देतो आणि दूध घेत असला की दूध अंगावरती सांडतो, म्हणून मग अधूनमधून त्याच्यासोबत बोलत राहावं लागतं. तर तोपर्यंत आता इथे बाकीची चहाची जी 1-2 भांडी होती तीसुद्धा मी घासून घेतली आणि त्यानंतर मग गॅस ओटा थोडा खराब झालेला होता तर तो पुसून घेतला. कारण काय होतं, मग संध्याकाळी स्वयंपाक करायचा असतो आणि गॅस ओटा जर खराब असला तर मग आपल्यालासुद्धा स्वयंपाक करायला कंटाळा येतो. कारण छान असा क्लीन गॅस ओटा जर असेल तर मग स्वयंपाक करायला आपल्याला छान वाटतं. त्यामुळे आणि तसंही गॅस ओटा जो आहे तो मी नेहमी स्वच्छ ठेवते, जेणेकरून मग कारण बाहेरून एखादी व्यक्ती आली आणि आपला गॅस ओटा जर स्वच्छ नसेल तर त्यामुळे आपल्यालासुद्धा ते बरं नाही वाटत आणि समोरच्यानी बघितल्यानंतरसुद्धा ते बरं नाही दिसत. त्यामुळे मग गॅस ओटा मी नेहमी असा स्वच्छ करून घेते. तर आता इथे मस्तपैकी चहा माझा उकळलेला होता आणि आता चहामध्ये मी अद्रक वगैरे घालत नाही, कारण आता सध्या ऊन खूप आहे, त्यामुळे मी फक्त चहाचा मसाला घालते आणि त्यानंतर चहा जो आहे तो तयार करते. तर छान असा चहा माझा तयार झालेला होता आणि त्यानंतर मग मी तो गॅलरीमध्ये बसून घेतला. तर तोपर्यंत इथे धूप वगैरे मला लावायचा होता. तर त्यासाठी मी काय केलं, इथे धूप लावण्यासाठी गौऱ्या मी अशा एका डब्यामध्ये भरून ठेवते. तर सकाळीच मी या धूपदानीमध्ये एक गौरी काढून ठेवते, जेणेकरून मग संध्याकाळी ती डायरेक्ट घेऊन आपल्याला गॅसवरती गरम करता येते. तर छान अशी गौरी जी आहे मी ती डायरेक्ट गॅसवरती ठेवते आणि अगदी पूर्ण तिला जाळत नाही, थोडीफार तिला जळू देते आणि त्यानंतर अर्धवट जळलेली गौरी मी इथे धूपदानीमध्ये टाकते. त्याने काय होतं, खूप जास्त वेळ मग धूप जो आहे तो सगळ्या घरभर राहतो आणि एकदम जर आपण सगळी गौरी जाळून घेतली तर मग सगळ्या घरामध्ये एकदमच धूर होतो आणि धूर लगेच निघूनसुद्धा जातो. त्यामुळे असं अर्धवट जर गौरी आपण जाळून घेतली की मग छान असा खूप 1 ते 1.5 तासापर्यंत मंद असा सुवास जो आहे तो सगळ्या घरामध्ये दरवळतो. तर धूप जो आहे तर तो मी लावून घेत होते. तर त्यासाठी मी गौरी जी आहे ती थोडी गरम केली आणि त्यानंतर त्या धूपदानीमध्ये टाकली आणि त्यानंतर ती गॅसजवळ आणून ठेवली. तोपर्यंत इथं माझ्या मुलीचं दिवा वगैरे लावण्याचं काम चालू होतं. आता संध्याकाळी मी जसं की तुम्हाला नेहमी सांगते, मी दिव्यामध्ये वाती घालून ठेवते आणि तेल टाकून ठेवते आणि बाकीचं तिला संध्याकाळी करायला सांगते, कारण तेवढीच तिला कामाची सुद्धा सवय लागते आणि देवांचं सुद्धा केलं जातं. त्यामुळे मग मी संध्याकाळचं हे काम तिला सांगते. तर ती सुद्धा आवडीने करते आणि त्यानंतर काही मंत्रस्तोत्र आहे, जसं की प्रतिज्ञावर्धन स्तोत्र आणि रामरक्षा, हे काही मंत्रस्तोत्र आहेत थोडेफार, तर ते पठण करते. तर त्यामुळे मग मुलाला सुद्धा ती सवय लागते आणि तो सुद्धा मग आवडीने देवाजवळ थोडा वेळ का होईना बसतो. आणि तसं तर शुभम करोती म्हणताना मी त्याला इथे गॅलरीमध्ये जवळ घेतच असते, जेणेकरून मग त्यालासुद्धा शुभम करोती छान असं म्हणता येतं. तर सगळे दिवे जे आहे ते तिने लावून घेतले आणि त्यानंतर मग छान असं संध्याकाळी आम्ही शुभम करोती म्हटलं. चहा दूध वगैरे आमचं सगळं झालेलं होतं. त्यानंतर मग सगळं जे आहे ते मी जरा लवकरच करते, एक 6 ते 6:30पर्यंत, कारण मग नंतर अर्धा पाऊण तास आम्हाला निवांत वेळ मिळतो आणि सगळी कामं जी आहेत ती थोडीफार लवकर आवरली की मग मुलांसोबतसुद्धा गप्पा मारता येतात आणि थोडा वेळ आपल्याला स्वतःसाठी सुद्धा मिळतो. तर छान असे दिवे वगैरे आम्ही लावून घेतले आणि त्यानंतर असा स्वामींचा हा फोटो आहे. तर तिथे एक छोटीशी कापूरदानी मी नेहमी लावत असते, जेणेकरून सगळ्या घरामध्ये आणि विशेषतः बाहेरून जर येणारा एखादा व्यक्ती असेल घरामध्ये तर व्यक्तींना सगळ्यात आधी छान असा भीमसेनी कापराचा सुवास येतो. तर त्यामुळे खूप छान वाटतं आणि दोन्ही घरामध्ये मी भीमसेनी कापूर संध्याकाळच्या वेळेला 1 तास तरी जाळते, जेणेकरून मग सगळ्या घरामध्ये खूप छान वाटतं. आणि मग त्यानंतर मी असं घरातील जे कुलदेवीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेते आणि त्यानंतर मग मी स्वतःलासुद्धा लावते. तर आता गावाकडे कसं असतं की जर बऱ्याच महिला एकमेकींना भेटतात किंवा एकमेकीच्या घरी थोडा वेळ का होईना आणि संध्याकाळ झालेली असते तर संध्याकाळी छान असे दिवे आपण लावतो आणि त्यानंतर मग त्या सुवासिनीला हळदी कुंकू लावत असतो. पण आता सध्या शहरात असं काही होत नाही, कोणी कोणाला संध्याकाळचं सहसा भेटत नाही. तर मग मी देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती आहे किंवा कुलदेवीचा फोटो आहे तर त्यांनाच हळदी आणि कुंकू लावते आणि मग स्वतःलासुद्धा लावते. तर तितकंच आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि छान असं सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण झाल्यासारखं वाटतं. कारण देवीचं जेव्हा आपण कुंकू आपल्या पडाला लावत असतो तर त्यात एक वेगळीच ऊर्जा असते,
त्यामुळे आपल्याला आणि आपल्या घरामध्ये खूप छान असं वाटतं आणि कुठेतरी घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटतं. मला हे करायला खूप आवडतं, त्यामुळे मग मी रोज छान असं देवीला कुंकू लावते आणि त्यानंतर मी स्वतःला सुद्धा लावते. छान अशी संध्याकाळची पूजा माझी अशाच प्रकारे रोज होते आणि दीपसुद्धा मी सगळ्या घरामध्ये दाखवून देते, कारण खूप छान वाटतं. आधी मी असं काहीच करायचे नाही आणि मला सवयसुद्धा नव्हती. पण आता जेव्हा मी सगळ्या घरामध्ये धूप, दीप दाखवून घेते, स्वामींच्या फोटोंना धूप दाखवते, सगळ्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळून घेते किंवा धूप वगैरे लावून त्याच्यावरती राळ जेव्हा टाकते, तर घरामध्ये एक छान असं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटतं. आणि संध्याकाळी तर आपण रामरक्षा म्हणतो किंवा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतो किंवा जे काही आपण मंत्र स्तोत्र यांचे उच्चार करतो, तर त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा घरामध्ये निर्माण होते आणि आपल्याला आणि घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशी सकारात्मकता जाणवते आणि आपलासुद्धा संध्याकाळचा वेळ तितकाच छान जातो. त्यामुळे रोज असं जे संध्याकाळचं वातावरण आहे ते माझ्या घरामध्ये नेहमी असतं आणि मला ते खूप आवडतं. तर अशी पूजा माझी रोज संध्याकाळी होत असते. तर असा होता आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा सगळा रुटीन. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.